मी काय बोलून लागले तुझं महापौर होऊ देत नव्हतं उलट असं काय बोलतोय यार मी काय बोलतो आपण सोबत चल स्वच्छ करू चल त्यावेळी तत्कालीन महापौर संजीवजी नाईक होते, मी सभागृह नेता होतो आणि मग मी त्यावेळी सांगितलं की हा पुतळा आमच्या त्या नेरूलमधल्या शिवाजी चौकात त्या ठिकाणी नेऊया. ज्यावेळी मी 17-18 मध्ये महापौर झालो त्या कालखंडामध्ये प्रशासनाच्या पाठीमागे लागून विविध असलेल्या परवानग्या, प्रशासकीय परवानग्या, गव्हर्नमेंटच्या परवानग्या ज्या होत्या त्या मिळवणीकामी त्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक कमिटी गठीत केली आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या परवानग्या मिळवण्यात यश लाभलं. पुतळा बसवण्याबाबतचा त्या ठिकाणी निविदा काढली, निविदा मंजूर झाली, तोपर्यंत त्या कामाच्या पाठपुरावा मी सातत्यानं त्या करत होतो. मी 10 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, पोलीस आयुक्त नवी मुंबई आणि आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांना लेखी पत्र त्या ठिकाणी मी दिलं गेलं आणि सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी ह्या पुतळ्याचं अनावरण करा. मी काय बोलून लागले तुझं महापौर होऊ देत नव्हतं उलट असं काय बोलतो तुझं महापौर होऊ देत नव्हतं उलट असं काय बोलतो. माजी महापौर म्हणून एकेरी भाषा वापरतो त्यावेळी यांचे संस्कार कुठे गेले? एकीकडे मराठीचा लळा लावणारी मंडळी यांचं त्या ठिकाणी मॅनर्स कुठे गेले? ही बुद्धी काय लोक पावली होती का? पुतळ्याचं अनावरण व्हावं ही अनेक शिवप्रेमींच्या मनामध्ये इच्छा होती आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचं हे 10 तारखेला पत्र दिलं होतं. 15 दिवसात जर त्या ठिकाणी प्रशासनाने हे केलं नाही तर त्या ठिकाणी उपोषणाला बसणार ही मी ते सांगितलं होतं. नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. परंतु अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचे कारण पुढे करत प्रशासन या पुतळ्याचे अनावरण करत नसल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजगी आहे. 1995 ते 1996 या कालखंडात माजी महापौर जयवंत सुतार यांनी नेरूळ सेक्टर 1 येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा ठराव मांडून प्रस्ताव मंजूर करून घेतला. यानंतर त्यांनी विविध खात्याच्या परवानग्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. कालांतराने त्यावेळी वाशी सेक्टर 1 मध्ये अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवायचं त्या ठिकाणी झालं. त्यावेळी तत्कालीन महापौर संजीवजी नाईक होते, मी सभागृह नेता होतो आणि मग मी त्यावेळी सांगितलं की हा पुतळा आमच्या त्या नेरूलमधल्या शिवाजी चौकात त्या ठिकाणी नेऊया. परंतु तसं न होता त्या ठिकाणी सदर पुतळा महापालिकेच्या सभागृहामध्ये तो ठेवण्यात आला. ज्यावेळी मी 17-18 मध्ये महापौर झालो त्या कालखंडामध्ये प्रशासनाच्या पाठीमागे लागून विविध असलेल्या परवानग्या, प्रशासकीय परवानग्या, गव्हर्नमेंटच्या परवानग्या ज्या होत्या त्या मिळवणीकामी त्या ठिकाणी
महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक कमिटी गठीत केली आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या परवानग्या मिळवण्यात यश लाभलं। माजी महापौर जयवंत सुतार यांनी असेही सांगितले की महापौर स्वेच्छा निधी अंतर्गत 50 लाख रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी चौकाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले व महानगरपालिका फंडामधून सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनादी त्या आरूढ पुतळा उभारण्यात यावा अशा पद्धतीचं प्रस्ताव प्रशासनाला मी करण्यासाठी भाग पाडलं। त्यावेळी माझी महापौर स्वेच्छानिधी जो 50 लाख उभारून त्या ठिकाणी अन्य त्या चौकाचं सुशोभीकरण मग मावळे असतील हे त्या ठिकाणी तोफा वगैरे अशा पद्धतीनं करण्यात आलं आणि मग त्यांनी प्रशासनाने त्या ठिकाणी पुतळा बसवण्याबाबतचा त्या ठिकाणी निविदा काढली, निविदा मंजूर झाली। तोपर्यंत त्या कामाच्या पाठपुरावा मी सातत्यानं त्या करत होतो। माजी महापौर जयवंत सुतार यांनी असेही सांगितले की 10 तारखेला त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व नवी मुंबई पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना पत्राद्वारे शिवप्रेमींच्या भावना कळवण्यात आल्या होत्या। तसेच लवकरात लवकर उद्घाटन न केल्यास उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता। मी कधी हव्यास केला नाही मला प्रसिद्धी मिळावी म्हणून, परंतु त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की वनमंत्री लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांची 5 तारखेला त्या ठिकाणी आमची आढावा बैठक होती। त्यावेळी तो मुद्दा मी त्या ठिकाणी मांडला की ह्या पुतळ्याचं अनावरण कधी करताय, प्रशासनाची भूमिका असं मी विचारलं। प्रशासनाने त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही आणि मग मी 10 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, पोलीस आयुक्त नवी मुंबई आणि आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांना लेखी पत्र त्या ठिकाणी मी दिलं गेलं आणि सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी ह्या पुतळ्याचं अनावरण करा। छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका मोगलांच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी केली, हा इतिहास आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज ग्रीन नेटमध्ये जखडून ठेवलेलं आहे आणि त्याच्यातून त्या ठिकाणी सुटका कधी करणार अशा पद्धतीची भूमिका मी मांडली। कधी कधी असं सुद्धा की शिवप्रभू घ्या इथे अवतार अशा पद्धतीनं म्हणण्याची वेळ प्रशासनाने आणलेली आहे। या ठिकाणी महापालिकेची त्या ठिकाणी निवडणुकीच्या काही सुरू असताना आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी ते उद्घाटन लांबेल। त्यापूर्वी मी त्या ठिकाणी शिवजयंती झाल्या, 1 मे झाला, वेळोवेळी त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती केली की बाबा याचं आपण अनावरण करावं, परंतु करू अशा पद्धतीनं उत्तरं दिली, ठोस भूमिका घेतलेली नाही। माजी महापौर जयवंत सुतार यांनी तीव्र भावना व्यक्त करत सांगितले की काही लोकांनी राजकीय दृष्टिकोनातून बेकायदेशीरपणे नेरूळ शिवाजी चौकातील सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केले व जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांसमोर एकेरी भाषेत महापौरांचा उल्लेख केला, परंतु त्या लोकांना या गोष्टीची कल्पना नाही की सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अनेक प्रशासकीय गोष्टी या पार पाडाव्या लागतात। माजी महापौरांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्यांचे संस्कार कुठे गेले असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। 10 तारखेच्या पत्रामध्ये मी नमूद केलं की त्या ठिकाणी
नव्या मुंबईतील नेरूळमधील जे शिवप्रेमी नागरिक आहेत त्यांच्यासह मी त्या शिवाजी चौकामध्ये उपोषणाला बसेन अशा पद्धतीची पत्रामध्ये मी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. काल काही पदाधिकाऱ्यांनी राजकीय दृष्टिकोनातून बेकायदेशीर त्या ठिकाणी अनावरण केलं. या अनावरण करत असताना त्याचा जाब तेथील काही कार्यकर्ते विचारण्यासाठी गेले असता नव्या मुंबईला स्वतःमध्ये गजा आणन, मी काय म्हणतो गजा आणन, कुठलीही त्या ठिकाणी चौकशी न करता त्यांनी माझा उल्लेख एकेरी भाषेने केला आणि तुझा महापौर होऊ देत नाही अशा पद्धतीचं, आणि म्हणून मी त्या अनुषंगानं हे लोकांना समजावं म्हणून मी हे आपल्याला बोलवलेलं आहे. खरं पाहता लोकप्रतिनिधी नाही, त्या ठिकाणी तो पुतळा बसवण्यासंदर्भामध्ये काय काय प्रशासकीय गोष्टी पार पाडाव्या लागतात याचं ज्ञान नाही. परंतु आम्ही काहीतरी केलं ह्या भूमिकेमध्ये स्वतःला त्या ठिकाणी जे काही मंडळी समजत आहेत आम्ही काय केलं. परंतु लोकमानसामध्ये तुमची त्या ठिकाणी पद काय आहे. ज्यावेळी माजी महापौर म्हणून एकेरी भाषा वापरतो त्यावेळी यांचे संस्कार कुठे गेले. एकीकडे मराठीचा लळा लावणारी मंडळी यांचं त्या ठिकाणी मॅनर्स कुठे गेले. ही बुद्धी काय लोक पावली होती का. माजी महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासन रूढ पुतळा व्हावा यासाठी सर्व ठराव आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांनी शिवप्रेमींच्या भावनांची जाण ठेवून लवकरात लवकर उद्घाटन करावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना स्वतः हजर राहण्यासाठी वेळ नसेल तर रिमोटच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून घ्यावे अशी देखील त्यांनी मागणी केली. महापालिकेचे 1995 पासूनचे ठराव माझ्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ठराव कुठं कोणी टाकले, पत्र किती दिलेले आहेत याची माहिती त्या व्यक्तीने घ्यावी आणि मग मी सांगावं की बाबा तुझा महापौर त्या ठिकाणी उद्घाटन करू देत नाही. ही भाषा योग्य नाही. माझं म्हणणं एकच आहे, माझं एकच म्हणणं की त्या ठिकाणी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जर अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण ज्या पद्धतीनं झालं होतं त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी या नेरूळ सेक्टर 1 मधल्या पुतळ्याचं अनावरण व्हावं ही अनेक शिवप्रेमींच्या मनामध्ये इच्छा होती आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचं हे 10 तारखेला पत्र दिलं होतं. 15 दिवसात जर त्या ठिकाणी प्रशासनाने हे केलं नाही तर त्या ठिकाणी उपोषणाला बसणार ही मी ते सांगितलं होतं आणि अशा कालखंडामध्ये झालेलं आहे. खरं पाहता त्या ठिकाणी प्रशासनाने याचा बोध घ्यावा की आज शिवप्रेमीमध्ये तीव्र नाराजी आहे आणि तातडीनं त्या ठिकाणी उद्घाटन करावं अशा पद्धतीची मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला वेळ मिळत नसेल तर आपण रिमोटवर त्या ठिकाणी त्याचं अनावरण करावं अशा पद्धतीची माझी भूमिका आहे आणि भूमिका राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.